तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगर चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा दिवस आहे 8वा, म्हणजे एक आठवडा आपल्या चॅनलला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे। तर त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटतं आणि कंटिन्यू मी व्हिडिओ अपलोड केले आहेत 7 दिवस आणि आता आपला 8वा दिवस चालू आहे। सो आता आपण जिमला जात आहोत। नेहमीप्रमाणे आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे कारण पाऊस पण भरपूर पडतोय बाहेर। सो लवकरात लवकर आपण थोडासा मी कमी करणार आहे कारण माझी तब्येत खूप डाऊन आहे। माझा घसा हे झालं सर्दीमुळे, पावसात भिजलो मी, त्याच्यामुळे माझा घसा थोडा बसला आहे। सो थोडंसं मला घरी येऊन नंतर परत थोडं रिलॅक्स करून नंतर आपली कामाला चालू करायचं आहे। त्याच्यामुळे मी आज थोडा कमी वर्कआउट करेन, पण चॅलेंजसाठी आपण रेग्युलर वर्कआउट करत आहोत। ओके, तो भेटूया आपण पुढे डायरेक्ट जिममध्ये। आणि हा मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली की आज आहे 15 ऑगस्ट। तर 15 ऑगस्टच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। असाच आपला देश प्रगती करत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तो आपण आपल्या डायरेक्ट जिममध्ये भेटू। बाय। ओके, तर मित्रांनो, आता मी जिमला जाऊन आलो आहे, पण आज 15 ऑगस्ट असल्यामुळे जिम आपली आज बंद आहे। तर आज आपण वर्कआउट करणार आहोत घरी। तर घरी आपण वर्कआउट काय करणार, तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारची मशीन वगैरे नाही आहे। आपण वॉर्मअपच करणार आहोत फक्त, कारण आपल्याला चॅलेंज कंटिन्यू ठेवायचं आहे आणि प्रत्येक चॅलेंजमध्ये काय ना काहीतरी वेगळं क्रिएट करायचं। आता हे जे घडलं ते चॅलेंजमध्ये चॅलेंजच आहे ॲक्च्युली। आता घरी येऊन मला वॉर्मअप करणं, त्याच्यानंतर ती व्हिडिओ बनवणं आणि पोस्ट करणं, ॲक्च्युली हे अशा गोष्टी घडत राहतात या चॅलेंजमध्ये। सो चॅलेंजच्या हिशोबाने आपण करून टाकूया आणि पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। चला। ओके, तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या वरच्या बेडरूममध्ये। तो एक स्टडी बेडरूम आहे आमचा। हा इकडे सगळा आमचा म्हणजे स्टडी बेडरूम आहे, तुम्हाला समजत असेल। सो मी आता इथे वर्कआउट करणार आहे एवढ्या जागेमध्ये, आणि ह्या ज्या काही सामग्री आहेत या सामग्रीवरती आज आपला पूर्ण वर्कआउट होणार आहे। सो आपल्या जिममध्ये आपण जर करायला गेलो तर आपला आज शोल्डरचा दिवस होता, तर प्रयत्न करेन जेवढे जास्तीत जास्त चांगले शोल्डरचा वर्कआउट करण्याचा। सो वॉर्मअपला आपण चालू करतो आता। घरात असल्यामुळे आपण फ्री माइंडली ब्लॉगिंग करू शकतो। एक वेगळी जागा आपल्याला हे मिळालेली आहे त्याच्यामुळे। सो छातीमध्ये थोडासा कप झाला आहे म्हणून बोलायला पण त्रास होतो आहे, घसा पण दुखतो आहे। हो, व्यायाम तर करायचा आहे। ब्लॉगला चालू करूया। ओके, तर मित्रांनो, आपला आजचा वर्कआउट कंप्लीट झालेला आहे। माझ्या घरामध्ये जी सामग्री आहे ती सामग्री यूज करून जेवढं वर्कआउट करता येईल तेवढं वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला आहे। बट थोडासा विषय कसा आहे की मी थोडासा वीक फील करतो आहे आतून, कारण मला 2 दिवसापासून भरपूर सर्दी आहे, घसा दुखतो आहे,
पुन्हा थोडंसं ताप आणि कणकण वगैरे वाटतं, त्याच्यामुळे मी जास्त एनर्जीने वर्कआउट नाही करू शकत आहे सध्या, परंतु व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा किंवा सपोर्ट करा, दोघांपैकी एक तरी करा. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. मला असं वाटतं कदाचित उद्या मी कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतो आहे, पण फिक्स नाही आहे. सो तुम्हाला समजेल उद्या पण ब्लॉग येईलच काय ना काहीतरी, सो तुम्हाला समजेल. तोपर्यंत बाय बाय.